चला तर मंडळी, आज बघूयात अंड्याची रस्सा भाजी. अंडी सर्वप्रथम उकडून घेतले आहेत, त्याचे वरचे टलपर काढून घेतले आहेत. अंड्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे, जेणेकरून मसाला आतपर्यंत जायला आणि अंडी खायला टेस्टी लागतात. अशा प्रकारे सर्व अंडी कट करून घेतले आहेत. एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. अंड्याची भाजी म्हटली की जरा तेल थोडं जास्तच टाकायचं आहे, थोडं प्रमाण जास्तच घ्यायचं आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये टोमॅटो आणि कांद्याची प्युरी टाकायची आहे, ग्रेव्ही टाकायची आहे. ग्रेव्ही ही छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी कमेंटमध्ये सांगा. ग्रेव्हीला छान तेल सुटलं आहे, त्यामध्येच आलं लसूण खोबरं बारीक करून घेतलं आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे. तेही छान परतून घ्यायचं आहे, छान भाजून घ्यायचं आहे. मसाला छान भाजला की त्यामध्ये मसाला, हळद, गरम मसाला, घरकुल मसाला आणि तिखट, आपलं जे रेग्युलर तिखट आहे ना ते टाकायचं आहे. हे बघा, मसाला खूप छान भाजला आहे. मसाले टाकून ते मिक्स करून घ्यायचे आहेत. हळद, गरम मसाला, घरकुल मसाला, धनेपूड. तुम्हाला भाजी कशी आवडते, जास्त तिखट की कमी तिखट, नक्की सांगा कमेंटमध्ये. घरी तर सगळे झणझणीतच भाजी खातात, त्यांना असं झणझणीत तिखट खूप आवडतं, त्यामुळे जरा स्पायसीच असते. तुम्ही बघा तुम्हाला कशी बनवायची आहे, जास्त तिखट की कमी तिखट, त्यानुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. सर्व अंडी त्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे आहे. अंड्याची भाजी किंवा आणखी कोणती भाजी करताना त्यामध्ये गरम पाणी टाकायचे, जेणेकरून त्याच्यावरती तरी कट खूप छान येतो. गरम पाणी टाकलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. जे आपण साध्या पद्धतीने बनवतो ना ते खायलाही टेस्टी लागतं आणि जास्त काही करण्यासाठी झंझट नाही ना, पटकन होत्यात. भाजी उकळली आहे. दहा ते 15 मिनिट मी भाजी ठेवली होती. बघा तरी किती छान आले आहे. तरी छान येण्यासाठी गरम पाणी टाकायचं, जेणेकरून भाजीला तरी छान येते. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.